नमस्कार, मी सुनील मुरमुरे आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा चाणक्य टीचर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करीत आहे। तरी आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं एक पत्र 23 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित झालेले आहे। तर या पत्राचा विषय असा आहे, अंशतः अनुदानित तुकडीवरून 100% अनुदानित पदावर बदलीबाबत। या विषयाचं सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण सर्वांनी बघावा ही नम्र विनंती। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 व गुरुवार नोव्हेंबर 13, 2025 अधिसूचना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977 नुसार क्रमांक संकीर्ण 2024 प्रकरण क्रमांक 335 TNT 1 महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977-1978 चा महा 3 च्या कलम 16 ची पोट कलमे 1 व 2 याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे। हे नियम उक्त अधिनियमाच्या कलम 16 च्या पोट कलम 3 अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत। या नियमास महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2025 असे संबोधण्यात यावे। महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 च्या नियम 41 अ च्या पोट नियम 1 मधील खंड ह मधील प्रकरण परत्वे शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक या मजकुराऐवजी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे असे शब्द व कंस समाविष्ट करण्यात येईल असा उल्लेख केलेला आहे। सबब अंशतः अनुदानित तुकडीवरून 100% अनुदानित पदावर बदलीबाबतचे अधिकार शासन अध्यादेश दिनांक 13/11/2025 नुसार शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक ऐवजी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिलेले आहेत, याची नोंद घ्यावी। बघा, डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे हे पत्र निर्गमित झालेले आहे। चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये माहिती कळवा।